नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2026 करिता पेपर 1 मध्ये आज आपण मॅक्सिमम स्कोर कसं करायचं आणि स्पेशली गणितीय तर्क आणि तार्किक तर्कांच्या जे आपल्याला 3 घटक सिलेबसमध्ये दिलेला आहे, यावर आपलं काय नियोजन असायला हवं, ज्या नियोजनाच्या माध्यमातून 30 पैकी 30 मार्क आपण मिळवू शकू, हेच आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, पेपर 1 हा जनरल पेपर आहे. त्यामध्ये टोटल जर युनिटचा विचार केलेलं 10 युनिट आहे आणि या 10 युनिट पैकी 3 युनिट जे आपल्याला पाहायला मिळेल ते पूर्णतः गणितीय तर्क, तार्किक तर्क आणि DI संबंधित हा पर्टिक्युलर भाग आहे. आता पहिला महत्त्वाचा प्रश्न अभ्यास करीत असताना आपल्या समोर असतो, खरंच आपण या भागातून पैकीच्या पैकी मार्क मिळवू शकतो का? हा पहिला प्रश्न. दुसरा, जर 30 मार्क इथे आहे, तर बाकी मार्क्स कसे डिव्हायडेड केलेले आहेत? तर लक्षात घ्या, 6 युनिटवर 60 मार्क आहे. कॉम्प्रिहेन्शन 1 युनिटवर 10 मार्क आहे आणि 3 युनिट जे आहे यावर 30 गुण आहे. लक्षात आलेलं? पहा, इथे 30 गुण मिळेल 3 युनिटवर, 6 युनिटवर 60 गुण आहे आणि 1 युनिटवर 10 गुण आहे. अशा प्रकारचा हा 100 गुणांचं नियोजन सांगत आहे आणि यापैकी आज फक्त आणि फक्त जे घटक आपल्याला जाणून घ्यायचा आहे, तो आहे 3 युनिटचा. म्हणजे गणितीय तर्क, तार्किक तर्क आणि DIचं. याचा अभ्यास करताना काय लक्षात घ्यावं किंवा अभ्यास करताना नियोजन कसं असायला हवं आणि खरंच पैकीच्या पैकी घेऊ शकतो का? शॉर्ट आपण घेऊ शकतो. त्यासाठी काय करावं लागेल हे सुद्धा तुम्हाला आज मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत बघायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, लास्ट इयर म्हणजे जून 2025च्या एक्झामिनेशनमध्ये आमच्या विद्यार्थी मित्रांनी जे आहे 88 स्कोर पेपर 1 मध्ये केलेला आहे. त्यामुळे मी नेहमी तुम्हाला सांगते, की हे खरंच शक्य आहे, पॉसिबल आहे, की आपण 90 प्लस देखील घेऊ शकतो. ऑफिशियल नंबर्स इथे दिलेले आहे, कारण महाराष्ट्र सेट पेपर 1 करिता नवीन बॅच 23 फेब्रुवारीपासून आपण सुरू करीत आहोत. याची व्हॅलिडिटी 1 वर्षाची राहील. नेटचा पेपर 1 इथे फ्री ऑफ कॉस्ट असेल. 10 वर्षाचं PYQs अभ्यास करूया. प्रॅक्टिससाठी 5000 पेक्षा MCQs आहे. कुठलंही बुक वापरायचं आवश्यकता नाही. फक्त नोट्स जरी वापरल्या ग्लोबल ऑनलाईनच्या, तरीही 100% तुम्ही देखील असा स्कोर करू शकता एक्झामिनेशनमध्ये. यासाठी डेली तुमचं लाईव्ह सेशन होईल. कुठलंही डाऊट असेल तर लाईव्ह सेशनमध्ये विचारू शकता आणि पाहिजे तितक्यादा रेकॉर्डेड फॉर्ममध्ये लाईव्ह सेशन बघू शकता. फीज आहे 3000 रुपये. यावर डिस्काउंट मिळेल. मात्र 2600 रुपयामध्ये हा कोर्स अवेलेबल आहे. ऑफिशियल नंबर्स दिलेले आहे, त्यावर कॉन्टॅक्ट करा. पेपर 1 प्रमाणे पेपर 2चं देखील बॅच आपण सुरू करीत आहोत 23 फेब्रुवारीपासून. पेपर 2 मध्ये कॉमर्स मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्रजी आणि लायब्ररी सायन्सचं देखील कोर्स अवेलेबल आहे. फीज किती आहे? 10,000 फीज आहे. त्यावर डिस्काउंट मिळेल. मात्र 8,000 मध्ये 1 इयर्सच्या व्हॅलिडिटी सोबत नेट आणि सेटचा पेपर 1 इथे फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. ऑफिशियल नंबर्स आहे, यावर कॉन्टॅक्ट करा आणि आजच पेपर 2च्या कोर्सला जॉईन व्हा. चला, आपण नियोजन करूया आपल्या 30 गुणांचं. ठीक आहे. तर घटक हा 5 आहे, गणितीय तर्क 5. ठीक आहे. आणि योग्यता. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? फर्स्ट ऑफ ऑल आजपासूनच तुम्ही काय करा, मॅथ रिझनिंगला प्रॅक्टिस करा. ठीक आहे. दररोज किमान 1 तास तुम्ही यामध्ये घालवा. डेली बेसिसवर 9 PM वर मॅथ्स अँड रिझनिंग रिलेटेड सेशन आपले सुरू झालेले आहे. 9 वाजता लाईव्ह असतं. पहिलं महत्त्वाचा मुद्दा. बरं, ठीक आहे, आम्ही अभ्यास तर करणार, प्रॅक्टिस तर करणार, पण काय अभ्यास करू? सगळ्यात सोपं पासून सुरुवात करा. सुरू करा संख्या मालिका, पत्र मालिका, संहिता आणि संबंध. यातून एक प्रश्न नक्कीच दिसून येईल. सोबतच गणितीय योग्यता करा. अपूर्णांक काय आहे, कसं काढायचं, वेळ, अंतरांवर प्रश्न असतं, गुणोत्तर, प्रमाण, टक्केवारी, नफा तोटा, व्याज, सवलत, सरासरी या सगळ्यांवर तुम्हाला काय दिसून येईल? प्रश्न विचारताना दिसून येतात. त्यामुळे अभ्यास करताना पहिलं स्टेप आहे संख्या मालिका, पत्र मालिका. पत्र मालिकांवर जे आहे लेटर सिरीजवर एक क्वेश्चन ठरलेला आहे.
ठीक आहे. हे ऑप्शनल एकतर इथून येईल नाहीतर इथून येईल. त्यामुळे आणि सगळ्यात सोपं हा घटक आहे अभ्यास करण्यासाठी आणि इथून तुम्हाला शुअर शॉर्ट प्रश्न येणार म्हणजे येणार. त्यामुळे हा घटक तुम्ही स्किप करू नका. 1 तास डेली प्रॅक्टिस करा. दुसरं घटक आहे तार्किक तर्क. यावर तर प्रश्न येणारच आहे. तर इथे लक्षात घ्या पहिले तर वितर्काची रचना अंडरस्टँडिंग द स्ट्रक्चर ऑफ आर्ग्युमेंट लक्षात घ्या. कारण आर्ग्युमेंट फ्रेम्स जे आहे, आर्ग्युमेंटचं स्ट्रक्चर आणि कॅटेगरीज वगैरे जे आहे ते सगळं येतं परीक्षेला. त्यामुळे सगळ्यात पहिले म्हणजे सरळ तुम्हाला जर लॉजिकलचं पार्ट डिफिकल्ट जातं, त्यामुळे तुम्ही सुरू करू शकता गणितीय तर्काला. किंवा तुमचं अंडरस्टँडिंग लेवल खूप व्यवस्थित आहे, तर तुम्ही डायरेक्ट तार्किक तर्काला जा. किंबहुना तार्किक तर्क न करता तुम्ही पहिले डेटा इंटरप्रिटेशन करू शकता आणि त्यानंतर लॉजिकलच्या पार्टकडे तुम्ही वळू शकता. काहून असं बोलत आहे मॅम तुम्ही? कारण हा जो गणितीय योग्यतेचा भाग आहे, याच्या मदतीने भरपूर प्रश्न डी-आयचं म्हणजे त्यांचं हेल्प घेऊन आपण इथे सुद्धा काही गोष्टी वेगळ्या करू शकतो आणि थोडा लिंकअप आपण गोष्टींना करू शकतो. आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, बार चार्टची प्रॅक्टिस करा कसं सोडवायचं. हिस्टोग्राफचं, देन पाई चार्ट, टेबल चार्ट, लाईन चार्ट. कधी-कधी एक डी-आय विचारलं जातं, तर कधी 2 डी-आय देखील विचारलं जातं. ठीक आहे. एक डी-आयवर 5 प्रश्न डायरेक्ट येतात आणि कधी-कधी लक्षात घ्या 2 प्रश्नांसाठी 1 डी-आय आणि 3 प्रश्नांसाठी 1 डी-आय अशा प्रकारचं हे टोटल 5 प्रश्न इथून येताना दिसून येतं. त्यामुळे तुम्हाला म्हणजे कधी बार चार्ट आलं, पाई चार्ट आलं, की ते मेजरली टेबल चार्ट येतात. पण पुढच्याही वर्षी टेबलच चार्ट येईल असं कोणी सांगू शकतं का? नाही. त्यामुळे सगळ्याच प्रकारचे चार्ट आपण सोडवण्याचं प्रॅक्टिस जे आहे ते सुरू करून द्या. हे 2 युनिटचं जेव्हा तुमचा अभ्यास व्यवस्थित झालेला आहे, तर आता तुम्हाला वळायचं आहे कुठे? लॉजिकल रिझनिंगकडे. पहिले तुम्हाला काय सांगितलं मी, गणितीय तर्क आणि योग्यतेचा अभ्यास करा. कारण इथून आपलं गणिताचं जे बेसिक आहे, हे या युनिटमध्ये दडलेलं आहे आणि याचा अभ्यास केल्यानंतर मित्रांनो, डी-आय प्रॅक्टिस करा. हे 2 घटक संपविल्यानंतर तुम्ही वळा तार्किक लॉजिकल रिझनिंगकडे. मूड अँड फिगर्स, फॉर्मल, इन्फॉर्मल, फॅलसिस काय आहे, यूज ऑफ लँग्वेज हे सगळं तुम्हाला करावं लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं वेळ आकृती ठरेल. इथून शुअर शॉर्ट प्रश्न जे आहे येतात. ठीक आहे. यानंतर एक प्रश्न म्हणजे 2 गुणांसाठी प्रश्न तुम्हाला येईल इंडियन लॉजिकमधून. तर इंडियन लॉजिकमध्ये प्रत्यक्ष आहे ना अनुमाना, उपमाना, शब्द, अर्धपट्टी, अनुपलब्धी, देन अनुमानाचे प्रकार, व्याप्ती, हेत्वाभास काय आहे हे सगळं तुम्हाला काय करायचं आहे. आता पहा 1 मार्कासाठी जरी प्रश्न येत असलं तरीही 2 गुण आणि एक्झामिनेशनमध्ये कधी-कधी क्वालिफाय होण्यासाठी 2 मार्कही गेम चेंजर ठरू शकतात. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो, एक सुनियोजितरित्या हा घटक अभ्यासा, ज्यामध्ये क्रमवारीरित्या मॅथेमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड, देन डी-आय आणि लॉजिकल रिझनिंग त्यानंतर करा. म्हणजे गणितांची एक अंडरस्टँडिंग डेव्हलप झाल्यानंतर लॉजिकलचा भाग देखील आपण पटापट सोडवू शकतो. सोबतच 23 तारखेपासून नवीन बॅच आपण पेपर 1 साठी सुरू करीत आहो. या बॅचला जॉइन करा. ऑफिशियल नंबर्स मी तुम्हाला दिलेले आहे. यावर कॉन्टॅक्ट करा आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर्स बघत राहा. थँक यू सो मच.